नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. दिवाळी जवळ आलेली आहे. फराळाची गडबड प्रत्येकाकडे चालू आहे. आज मी तुम्हाला एक महत्त्वाचा पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे चकलीची भाजणी. चकलीची भाजणी करताना भाजणी जमणं फार गरजेचं असतं, कारण भाजणी जर चांगली जमली तर चकल्या चांगल्या होतात, नाहीतर मग चकल्या मऊ पडणं किंवा तेलकट होणं ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर आज आपण शिकणार आहोत चकलीची भाजणी. चला आपण साहित्य बघूया. आता आपण साहित्य भाजायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेत. आपल्याला हे भाजून घ्यायचे. आपल्या इथे तांदूळ भाजून होत आलेत. आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स खूप भाजायचे नाहीये. आपण जस्ट तांबूस रंग येईस तोवरती भाजणार आहोत. इथे आपले तांदूळ झालेत, मी ते काढून घेतो. आता आपण भाजणार आहोत चण्याची डाळ. इथे मी पाव किलो चण्याची डाळ घेतली. आपण ही भाजून घेऊया. आपली चण्याची डाळ पण इथे झालेली आहे, इथे काढून घेतो. अशाच प्रकारे आपल्याला पुढचे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे. जेवढी आपली उडदाची डाळ आहे तेवढेच आपण गहू घेतलेत. आता आपण गहू भाजून घेऊया. आपले गहू पण आता भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. आता आपण भाजणार आहोत साबुदाणा आणि पोहे. याचं प्रमाण जर तुम्ही 1 किलो तांदूळ घेतलेत त्याला आपल्याला 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी पोहे घ्यायचे. आपण इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेत, त्यामुळे मी अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी पोहे घेतलेत. आपण हे नुसते गरम करून घ्यायचेत, खूप आपल्याला ह्याला भाजायचं नाही. आपण गॅस लहान करायचा आहे आणि हे भाजून घेऊया. एक एक करून भाजून घेऊया. आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपण पाववाटी धने घेतलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी जिरं घेतलेलं आहे. कढई गरम असते, त्याच्यातच आपल्याला गरम करायचंय. गॅस लावून गरम करायचं नाहीये. तर मी गॅस बंद केलाय. आता आपण याच्यात धने आणि जिरं घालूया. साधारण 2 मिनिटं आपण याला भाजूया आणि मग ह्याच्यात काढून घेऊया. आपले धने आणि जिरं व्यवस्थित गरम झाले. आता हे आपण काढून घेऊया. आता हे जे आपण भाजलेले सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला पूर्णपणे गार करायचे आहेत. मी दळून आणायचे. अशा प्रकारे आपली भाजणी तयार आहे. मी दळून आणलेली आहे आधी भाजणी. ती मी दाखवतो. ही बघा, तुम्ही बघू शकता. एकदम बारीक अशी नाही करायची पावडर पूर्ण, साधारण जरा जाडसर अशी ठेवायची. आपली भाजणी तयार आहे. चकलीसाठी आपल्याला भाजण्याची उकड काढायची. मी गॅस लावून घेतलाय. 1 वाटी भाजणी घेतली तर त्याला पाऊण वाटी पाणी घ्यायचं. मी 1 बाउल भाजणी घेतली, इथे 1 पाऊण बाउल पाणी घेतो. आपल्याला हे पाणी उकळू द्यायचंय. पाणी इथे उकळलंय. मी गॅस लहान केलाय. आता मी इथं घेणार आहे अर्धा चमचा मीठ. चवीनुसार घाला तुम्ही, तुम्हाला लागेल तसं. त्याच्यानंतर आपण याच्यात पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा भरून मी याच्यात घेणार आहे पांढरे तीळ. मला नसतील आवडत तर तुम्ही स्किप केले तरी चालतील. त्याच्यानंतर मी याच्यात घालणार आहे 1 चमचा भरून हिरव्या मिरचीचा ठेचा. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलात तरी चालेल. 1 चमचा धन्या जिऱ्याची पावडर घालायची आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यात घालणार 2 ते 3 चमचे तेल.
आता ह्याला छान उकळी आणायची आपल्याला. आपलं पाणी इथे उकळलंय. आता मी याच्यात घालणार आहे 1 वाटी भाजणी. थोडी थोडी घालायची, एकदम नाही घालायची. आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ह्याला आपण 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. मी इथे चकली करताना हिरवं तिखट वापरलंय. तुम्हाला जर हिरवं तिखट वापरायचं नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठेच्याऐवजी लाल तिखटही वापरू शकता. इथे मी ह्याला 2 मिनिटं वाफ काढून घेतली आणि गॅस बंद केलाय. आता हे पातेल्यातलं मिश्रण आपण ह्या काचेच्या भांड्यात काढून घेऊया. त्याला आपण 2 मिनिटं गार करूया आणि नंतर आपल्याला याला पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून मळून घ्यायचंय. हे आता गार झालंय. मी थोडा पाण्याचा हात घेऊन हे मळून घेतो. याला थोडं पाणी लावायचं, एकदम लावायचं नाही, नाही तर गोळा सैल होईल. चकल्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलंय आणि दुसरीकडे चकल्या पाडवण्यासाठी मी केळीचं पान घेतलंय. आपण ह्या पानाला थोडंसं तेल लावून घेऊ आणि आपल्याला सोऱ्याला पण तेल लावून घ्यायचं आहे. सोऱ्याच्या साईडने असं तेल सोडायचं. पीठ आतमध्ये चिकटून राहत नाही. शक्य असेल तर पसरवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ह्यातला एक गोळा तोडणार आहोत. तो हातावर मळून घ्यायचा आहे आणि आपण तो ह्याच्यात भरूया. आता आपण चकली पाडून घेऊया. आता या झालेल्या चकल्या आपण तळून घेऊ. इथे या चकल्या झालेल्या आहेत. साधारण आपल्याला एक तांबूस रंग येईपर्यंत करायच्या आहेत. आपण ह्या चाळणीत काढून घेऊया. आपल्या चकल्या इथे झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत झाल्या आहेत. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. नक्की चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.